तर राज ठाकरेंनी महाडच्या याच सभेत सरकारच्या मेक इन इंडियाच्या योजनेवर देखील टीका केली आहे। स्वदेशी विमान निर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या अमोल यादव यांना लालफितीचा फटका बसलाय आणि त्यांची व्यथा आम्ही अर्थात न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि राज ठाकरेंनी याच आमच्या बातमीचा दाखला देत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। सरकारने याला सांगितलं की आम्ही तुला इतकी जमीन देतो पालघरच्या ठिकाणी आणि 35,000 कोटी रुपये तुझ्या या प्लांटसाठी लावतो आम्ही। याला गेल्या 3 वर्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी हा वन भटकतोय फिरतोय आणि आज अमोलची परिस्थिती आता अशी आहे की तो आता भारत सोडून अमेरिकेला निघून चाललाय आणि तिकडे एका विमान कंपनी बरोबर तो करार करण्याचं चालू आहे त्याचं। तो म्हणतो इथे नको बाबा, हे मेक इन इंडिया वगैरे मला ह्याच्यातनं काही नाही घडू शकत, काही होऊ नाही शकत। हे आपल्या देशातलं एक ताजं उदाहरण हे बघा, स्वदेशी विमानाचा प्रकल्प अमेरिकेत जाणार। तर तिकडे बारामतीमध्ये बारामती जिंकणारच असा पुनरुच्चार भाजपनं केलाय। भाजपाध्यक्ष अमित शहांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली। बारामतीत भाजप आणि पवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही हेच सांगण्यासाठी इथे आलोय अशा शब्दांमध्ये शहांनी पवारांना लक्ष केलं। तसंच काँग्रेस आणि पवारांनी महाराष्ट्रासाठी नेमकं काय केलं याचा हिशोब त्यांनी द्यावा असं देखील यावेळी ते म्हणाले। बारामतीत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एक अफवाह चला दी किसी ने कि पवार साहब और भाजपा के बीच में नूरा कुश्ती है, नूरा कुश्ती। मैं स्पष्ट करने आया हूं, ये बारामती की सीट भारतीय जनता पार्टी प्रचंड मार्जिन के साथ जीतने के लिए चुनाव लड़ी। कोई दोस्ताना मुकाबला नहीं है और दोस्ताना मुकाबला हो भी नहीं सकता। ये सीट पर भारतीय जनता पार्टी एड़ी चोटी का जोर लगाकर लड़ने वाली है और मैं भाजपा सेना के सभी कार्यकर्ताओं को अपील करने आया हूं कि घाव करना है तो मूल पर करिए, कहीं इधर उधर मत करिए, पूरे महाराष्ट्र का भला हो जाएगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय म्हणवण्याआधी भारतीय म्हणायला हवं होतं असा टोला मावळ लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी लगावलाय। विकास कामांविषयी बोलण्यासारखं काही नसल्यानंच पंतप्रधान जातीचं राजकारण करत असल्याची टीका पार्थ यांनी केली आहे। नरेंद्र मोदी जी, तुम्ही पहिला म्हणायला पाहिजे मी एक भारतीय सिटीजन आहे, भारतीय नागरिक आहे। तुम्ही ह्याच्या जातीचं राजकारण न करता देशाचा विकास कसा करायचा त्याच्यावरती पहिला ह्यांनी विचार करायला पाहिजे आणि हे ते सगळं तुम्हाला लोकांना कळालंय, त्याच्यामुळे आपण सगळे इथे एकत्र आलोय।